याला फायदा होणार म्हणाले, कारण अलीकडे काय नोकऱ्याच ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्याच कमी होत आहे. त्यामुळं ज्या वेळेला भरती होईल त्या वेळेला त्याचा फायदा नक्की होतो. त्यामुळं त्याला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. आपण महापालिका निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढणार आहात. पूर्ण राज्यामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये किती टक्के जागा आपण मागितलेल्या? टक्केचा विषय नाही. आता ज्या ठिकाणी आमच्या पक्षाला जे कार्यकर्ते जिथं निवडून येण्यासारखे असतील अशा जागाच आम्ही मागणार आहोत. टक्केचा विषय नाही. टक्क्याने असा विषय म्हणजे आमचा निर्धार आहे पक्का. आमचा निर्धार आहे पक्का, कारण आम्हाला माहित आहे आम्हाला मिळणार आहे आमचा टक्का. त्यामुळे आम्हाला टक्का आमचा मिळणार आहे. तो किती टक्का वगैरे असं काय सांगून चालणार नाहीये. पण जिथं आमचे उमेदवार असतील काय जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला, नगरपालिका, महापालिकेला तर त्या ठिकाणी आम्ही जागा मागू. आम्ही महायुतीला अडचणीत आणणार नाही. पण रिपब्लिकन पक्ष सोबत आहे. महायुतीने थोडं लक्षात ठेवावं. तीन मोठे मित्र तर एकत्र आलेलेच आहेत. चौथा मित्र जो रिपब्लिकन पक्ष आहे हा महायुती सोबत आहे आणि तो अत्यंत प्रामाणिकपणानं तो महायुती सोबत आहे. देशामध्ये इंडिया सोबत आहे. आणि माझा पक्ष सध्या 2 राज्यामध्ये मी दिल्लीला मंत्री झाल्यामुळं नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार निवडून आलेले आहेत. तिथं आम्हाला गल्ला किसानी सिम्बॉल मिळालेला आहे. मणिपूरमध्ये माझा पक्ष रिकग्नाइज झालेला आहे. तिथं आमच्या पक्षाला गन्ना किसान सिम्बॉल मिळालेला आहे. अजून 2 राज्यामध्ये जर आम्हाला मान्यता मिळाली तर आमच्या पक्षाला राष्ट्रीय इलेक्शन कमिशन यादीमध्ये आमचा पक्ष येणार आहे. त्यामुळं माझा प्रयत्न आहे देशाच्या सर्व अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, दीव दमण, पांडेचेरी, चंदीगड असेल किंवा सर्व 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश जे आहेत त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या आरपीआयच्या शाखा आहेत. दुसरा कुठलाही गट महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये काही गट आहेत, पण महाराष्ट्राच्या बाहेर फक्त आपला गटच त्या ठिकाणी आहे. त्यामुळं माझा प्रयत्न आहे की रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा सर्व देशामध्ये येऊन जायचं. आणि नॉर्थ ईस्ट मध्ये सर्व ट्रायबलची संख्या आहे. ट्रायबल सुद्धा जेबीम म्हणतात. ट्रायबल जेबीम म्हणतात. माझ्या पक्षात आलेला प्रत्येक जो कार्यकर्ता कुठल्याही जातीचा असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, दलित असो, आदिवासी असो, ते सगळे जेबीम म्हणतात. त्यामुळं मला जेबीमचा नारा देशभर बुलंद करण्याची संधी मला मिळालेली आहे आणि मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे.